आहे या कार्यालयाचं नाव काय आहे? सुखी भवन. म्हणजे महाराजांचं जिथं आगमन होतं तिथं सुखाशिवाय दुसरं काहीच राहत नाही. हा खरंच योगायोग आहे. आणि आज या भजन संध्याची सेवा इथे सादर करण्यासाठी अंबरनाथ मुंबईवरून पंडित मनोजजी देसाई इथे उपस्थित झालेले आहेत. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. त्याचं शास्त्रीय गायनाचे शिक्षक पंडित दिनकर पणशीकर यांच्याकडे झालेले आहे. गेले 30-35 वर्ष ते भरतनाट्यम, ओडिसी, कथक या सर्व नृत्य प्रकारांसाठी गायनाची साथसंगत करत आहेत. तसेच भावगीत, भक्तिगीत, गझल या सर्वच प्रकारचे प्रस्तुती ते करत असतात. मी अजिंक्यला विनंती करतो की त्यांनी मनोजींचं स्वागत करूया. आणि आपला रामदासी बाणाचा जो बॅच आहे बरं का दादा, हा बॅच आहे. म्हणजे तुम्ही रामदासी होता, तुम्ही आमच्या परिवारात येता, हा बॅच तुम्हाला लावला जाईल. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अकार, उकार आणि मकार या 3 शब्दांनी जो बनतो तो असतो ओंकार. आणि ओंकार हेच श्री गणेशाचं रूप आहे. कालच महापर्व महाशिवरात्री आपण सर्वांनी अतिशय उत्साहाने भक्तिभावाने साजरी केली. आणि या पावन पर्वाला लागूनच एक मोठा उत्सव तुम्हा आम्हा सर्व भक्तांसाठी तो म्हणजे आपल्या महाराजांचा जन्मोत्सव, ज्याची तयारी गेले अनेक 6 महिन्यांपासून जवळपास चालू असते. अहोरात्र हे भक्तगण इथे झटत असतात. आणि आज फलद्रूप आपल्याला इथे दिसतंय की अतिशय मोठ्या संख्येने लहान मुलं आहेत, महिला आहेत. सोमवार मंगळवार सुट्टी काढून अनेक लोक आले. मी पण उद्या सुट्टी घेतली बरं का. ज्यांनी घेतली नसेल त्यांनी घ्या. आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करणार आहोत. गायी गणपती. सर्वप्रथम याची सेवा सगळी आणि मी पंडित नाही आहे, फक्त मनोज देसाई आहे. हे गणेश वंदना जी आहे ती संत तुलसीदास यांनी लिहिलेली. आणि चाल आवडली तर माझी चाल, नाही आवडली तरी माझी चाल नाही. राग तोडीमध्ये थोडंसं बेस आहे, थोडंसं बेस आहे, बेस आहे. परिचित
काय गणपती जगवंदन. सिद्धिस गजवदन विनायक, सिद्धिस गजवदन विनायक, कृपा सिंधु सुंदर सबरायक, कृपा सिंधु सुंदर सबरायक, जगवंदन काय गणपती जगवंदन. मागत तुलसीदास कर जोड़े, मागत तुलसीदास कर जोड़े, बरस रामसिय मानस मोरे, बस रामसिय मानस मोरे, बस रामसिय मानस मोरे. गणपती जगवंदन काय गणपती जगवंदन. शंकर सुमन भवानी नंदन, शंकर सुमन भवानी नंदन, काय गणपती जगवंदन. काय गणपती 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 जगवंदन. असं म्हणतात की एखाद्या मनुष्याच्या चालीवरून त्याची ओळख किंवा त्याची पारख आपण करतो. आणि मला वाटतं ह्यांनी जी चाल बांधली ना, त्यावरून ह्यांची संगीतातली उंची केवढी आहे हे आपल्याला कळलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर चाल त्यांनी बांधली. अखंड मंडनाकारं व्याप्तं येन चराचरम्, असं वर्णन शास्त्रामध्ये ज्या गुरुतत्वाचं केलेलं आहे की चराचरी अगदी प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे गुरुतत्व ठासून भरलेलं आहे. तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयात तर सद्गुरु कृपेचा अंश आहेच आहे, तो राहणारच आहे. एवढंच नव्हे तर या निसर्गातली झाडा, पानं, फुलं, नद्या, सागर, अगदी दगड धोंडे यामध्येही हे गुरुतत्व वसलेलं आहे. ते या कारणाने की तुकारामांनी जसं म्हटलं की जयाचा घेतला जो गुण तो माझा गुरु जाणे. इथे प्रत्येक गोष्टीकडून आपण काहीतरी शिकू शकतो. झाडांकडनं काय शिकावं बरं? झाडांकडनं शिकावं की निश्चलपणे कसं राहता येईल, ऊन वारा पाऊस आलं तरीही कसं त्याला सहजपणे देता येईल, सामोरं जाता येईल. नदीकडून काय बघावं? सहज प्रवाहित होणं. सागराकडून काय शिकावं? सर्वांना सामावून घ्यायचं. आता एक जण मला म्हणाला दगडाकडून काय शिकावं, तर मला दगडाकडून हे शिकावं की एका जागी बसावं. कारण का तेच आता आपल्याला होत नाही. जपाला बसलो तरी 5 मिनिटं झाले, 13 माळे कसे तरी आपल्या होतात, म्हणजे माझ्या तरी बरं का, बाकीच्यांबद्दल मला माहीत नाही. पण 15-20 मिनिटं जप झालं की हुश्य, अरे बापरे आज जप झाला असं आपण म्हणतो. निश्चळ बसणं आणि त्यातही गुरूंचं स्मरण करणं, गुरूंनी जे नाम आपल्याला दिलं आहे त्याचं श्रद्धापूर्वक चिंतन मनन करणं. आणि हे चिंतन मनन झाल्यानंतर जी गुरूंची कृपा लाभते आणि जी ज्ञानप्राप्ती होते त्यातून सहज ज्ञानेश्वरांच्या ओळी सुचतात. अरे अरे ज्ञान झालासी पावन, अरे अरे ज्ञान झालासी पावन, अरे अरे ज्ञान झालासी पावन,
तुझी भावा तुझा तुझी देव तुझा तुझी भावा विठ्ठल संदेह अन्यतरी अरे अरे ज्ञाना झालास पावन मुरडुनिया मला उपजलासी चित्ते मुरडुनिया मला उपजलासी चित्ते कोठे तुझरी ते नदी सेरया अरे अरे ज्ञाना झालासी पावना अरे अरे ज्ञाना झालासी पावना दीपती दीपक मावळ्या ज्योती दीपती दीपक मावळ्या ज्योती घर भरी वाती शून्य साया अरे अरे ज्ञाना झालासी पावना अरे अरे ज्ञाना झालासी पावना वृत्तीची निवृत्ती अपरा सकट वृत्तीची निवृत्ती अपरा सकट अवधीची वैकुंठ चतुर्भुज अरे अरे ज्ञाना झालासी पावना अरे अरे ज्ञाना झालासी पावना निवृत्ती परमा अनुभवाने वा निवृत्ती परमा अनुभवाने वा शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देवो अरे अरे ज्ञाना झालासी पावना अरे अरे ज्ञाना झालासी पावना तुझ तुझ ज्ञान करो मागे तुझा तुझी देव तुझा तुझी भाव तुझा तुझी देव तुझा तुझी भाव विठ्ठल संदेह अन्यतरी अरे अरे ज्ञाना झालासी पावना झालासी पावना झालासी पावना गुरु ही खरं म्हणजे दोनच अक्षरे. जो लघु नाही तो गुरु आणि जो लघुला गुरु करतो म्हणजे लघुत्वा उन्नती देतो मोठं करतो तो गुरु असतो. संत तुकारामांनी तर असं म्हटलंय अपणा सारखे करीती तात्काळ क्षणामध्ये गुरुकृपा प्राप्त होते आणि गुरु आणि चेला हे द्वैत कधीच मिळत नाही आणि गुरु कोण आणि शिष्य कोण हे समजत नाही.